नॉर्मल कॉन्व्हेंट स्कूल नाही आणि इथे येणारे विद्यार्थी क्रिमिनल्स असतात। या सिनेमामध्ये जी डान्स करणारी ही जी मुलं आहेत ती अप्रतिम आहेत। म्हणजे त्या रियालिटी शोजचे विनर्स आणि अशी सगळी मुलं आहेत आणि उत्तम नट आहेत। म्हणजे मला ते एक कॉम्बिनेशन मी जेव्हा पाहिलं तेव्हा मला मजा वाटली की किती एखाद्या स्वतःच्या कलेवर किती प्रेम असू शकतं आणि त्या नाचावर त्या मुलांचं एवढं प्रेम आहे की ते अप्रतिम नाचणारी मुलं आहेत आणि त्यांचा उत्साह पाहून खरं तर हा सिनेमा करण्याची मला इच्छा झाली। आणि माझा रोल अर्थात खूप छान आहे आणि त्याला एक रेंज आहे। अत्यंत कडक शिस्तीचा माणूस ज्याला या गुन्हेगारांना शिस्त लावायची आहे आणि ती मुलंच त्याला शिस्त लावतात असं एक, आणि त्या कथेसाठी हा सिनेमा खूप महत्त्वाचा आहे। खूपच वेगळं आहे। मी असं आयुष्यात कधीही काम केलेलं नाही। म्हणजे एकतर माझं मूळ नट म्हणून किंवा नट म्हणून जे रोल्स मी करत आलो आहे ते काहीतरी माझ्या वयापेक्षा मोठे आणि अशीच पात्र मी रंगवत आलो आहे। खरं तर मला एक माझ्या त्या इमेजमधनं बाजूला होऊन काहीतरी वेगळं काम करायचं होतं आणि आयनाक बायनाची मला संधी चालून आली आणि समित कक्कडचा माझ्यावर विश्वास होता। खरं तर मी घाबरलो होतो की मला हे करता येईल का नाही, पण आता मला खूप बरं वाटतं की मी हे केलं आणि आता आज सिनेमाचं म्युझिक रिलीज आणि सिनेमा रिलीज होणार। हो अगदी, म्हणजे मला ह्या सगळ्या तरुण टीमबरोबर काम करताना थोडं स्वतः तरुण झाल्यासारखं सुद्धा वाटलं। आणि काय होतं की एखादी आपण तेच काम करून आपल्यामध्ये एक तोचपणा येतो, तो मोडण्यासाठी मी अशी अनेक प्रयत्न करतो, पण प्रत्येक वेळेला ते साध्य होतं असं नाही। पण ह्या सिनेमात त्यांनी माझ्यावर एवढा विश्वास दाखवला म्हणून हे शक्य झालं आणि त्या मुलांकडे बघून मला तो उत्साह आला। आता ती मुलं माझ्याशी इतकं आदराने वागतात की मला कसं तरीच होतं। खरं तर त्यांचा जो टॅलेंट आहे तो इतका ओरिजिनल आणि जेन्युइन आहे की मला असं वाटतं की हा सिनेमा मराठीत खरं माइलस्टोन ठरेल। कारण आपल्याकडे आपण असं म्हणतो की मराठीला तरुण प्रेक्षक येत नाही, तो तरुण प्रेक्षक ह्या निमित्ताने, ह्या मुलांच्या निमित्ताने आज आम्हाला मिळणार आहे। आणि जेव्हा मराठीत गाणं होत नाही एखाद्या सिनेमात, तिथे 8 गाणी असलेला, उत्तम गाणी असलेला सिनेमा, हे मला असं वाटतं की या सिनेमाचं USP आहे।